हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. सर्व साधकांना माझा विनम्र नमस्कार. साधको, ग्रंथराज दासबोधामधल्या 5व्या दशकातला 10वा समास आपण पाहतो आहोत. काल संशय विरहित ज्ञान याबद्दल आपण विमर्श करत होतो. ब्रह्मज्ञान ज्यांना झालेलं आहे त्यांना निसंशय असं आत्मज्ञान प्राप्त झालेलं असतं. आणि हा जो निसंशयपणा ज्ञानाबद्दल असतो तो निसंशयपणा मनामध्ये असल्याशिवाय मनुष्य सिद्ध होऊ शकत नाही. संशय सहित ज्ञान असणे आणि संशय रहित ज्ञान असणे ह्या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध आहेत. ज्याला संशय सहित ज्ञान आहे म्हणजे त्याला ज्ञानाबद्दल थोडासा संशय आहे, तो कधीही सिद्ध होऊ शकत नाही. पण ज्याचं ज्ञान संशय रहित आहे, निसंशय आहे, तोच सिद्ध होऊ शकतो. मुंडक उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, भिद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. परमश्रेष्ठ वस्तूहूनही श्रेष्ठ असा ब्रह्मा, त्याचा अनुभव घेतल्यामुळं सगळ्या हृदयग्रंथी तुटून पडतात, सगळे संशय नाश पावतात आणि सर्व कर्मांचा क्षय होतो. ज्याला ब्रह्मज्ञान होतं त्याच्या हृदयग्रंथी तुटून पडतात. याचा अर्थ काय? हृदयाचा अर्थ या ठिकाणी मन असा घ्यायचा आहे. त्याच्या मनामध्ये कोणताही संशय राहत नाही. जर काही संशय असतील तर ते संशयाचं निराकरण होतं, संशय नाश पावतात. ज्ञानाबद्दल जर संशय असेल तर त्याबद्दलची मनामध्ये एक प्रकारची रुखरुख राहून राहते. हे ज्याला मी ब्रह्मज्ञान म्हणतो आहे ते खरोखरी ब्रह्मज्ञान आहे की नाही, हा मनामध्ये संशय असणं, ब्रह्मज्ञानामधली ही बाजू, ही वस्तू खरी आहे की नाही, हा एक संशय. यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात की नाही, हेच ब्रह्म आहे की नाही, ब्रह्म आणि परमार्थ वेगळे आहे का, परमात्माचं ज्ञान आणि ब्रह्मज्ञान वेगळं आहे का, अशा अनेक प्रकारच्या शंका साधकाला येऊ शकतात. मग साधकाने करायचं काय? त्यांनी सत्पुरुषाकडं, सद्गुरूकडं जायचं आणि त्या वेळेला आपल्या संशयाचं निराकरण करून घ्यायचं. आणि संशयाचं निराकरण हे त्याच वेळा करणं हे चांगलं असतं. तो संशय मनात ठेवून जर आपण राहिलो तर तो संशय आपलं मन पोखरायला लागतो. एका संशयातून दुसरा संशय निर्माण होऊ शकतो, दुसऱ्यातून तिसरा, तिसऱ्यातून चौथा, अशी संशयांची मालिका सुरू राहते. तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो. कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षक एखादा विषय शिकवत असतात. समजा शास्त्रामधला एखादा प्रयोग शिकवत आहेत. मग या प्रयोगामध्ये हे असंच करायचं असतं का, त्याची केमिकल ऍक्शन ही अशीच होते का,
का दुसऱ्या प्रकारे होते, किंवा अशाच प्रकारचे ते मॉलिक्युल्स त्यांचं समीकरण होतं का, ही जर एखाद्या विद्यार्थ्याला शंका आली तर ती त्याने त्याच वेळेला आपल्या शिक्षकाला विचारायला पाहिजे. नाहीतर काय होतं, त्याने ती शंका आपल्या मनात ठेवली तर जेव्हा पुढचा प्रयोग सर शिकवत असतात त्यावेळेला दुसरी शंका येते, तशाच प्रकारची तिसरी शंका येते आणि शंकांचं जाळं मनामध्ये राहतं. आणि मग परीक्षेच्या वेळी यातला प्रयोग विचारला तर हे लिहायचं का ते लिहायचं, असा द्वंद्व अवस्थेमध्ये, डायलेमामध्ये विद्यार्थी जातो. स्वरूपाबद्दल निश्चितपणा पाहिजे, ऐकीव गोष्टीबद्दल निश्चितपणा पाहिजे, स्पर्शाबद्दल निश्चितपणा पाहिजे, हे सगळं यथार्थ ज्ञान पाहिजे. लांबवर एखादी उभी वस्तू दिसते आहे, तो खांब आहे का मनुष्य आहे हे निश्चित झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी काय पाहिजे, एक तर अध्ययन पाहिजे, अभ्यास पाहिजे, इंद्रिय बळकट पाहिजेत, इंद्रियांची शक्ती चांगली पाहिजे, एकाग्र चित्त पाहिजे. आणि यातूनही संशयाचं निराकरण झालं नाही तर सद्गुरूला विचारायला पाहिजे. दुसरं एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी, आणखीन जवळचं. एखाद्या पेशंटला काहीतरी त्रास झालेला असतो, 2-4 कंप्लेंट्स असतात त्याच्या, एकदम खोकला पण झालाय, ताप पण आलाय, सर्दी पण झाली, डोकं पण दुखतंय, अंग पण दुखतंय, पित्ताचा पण त्रास आहे त्याच वेळेला, डोळे पण लाल झालेत. तो डॉक्टरांकडे गेला, 4-5 प्रकारच्या गोळ्या डॉक्टरांनी लिहून दिल्या. आता डॉक्टरांचं अक्षर कसं असतं तुम्हाला माहिती आहे, माझं जरा बरं आहे. मग तो केमिस्टकडे जातो, औषध वगैरे घेतो. केमिस्टने लेबल लावून दिलं तर ठीक, नाहीतर त्याच्या मनात शंका येतं, अरे ही गोळी जेवायच्या आधी घ्यायची का नंतर, नुसतं सकाळी म्हणून लिहिलं आहे, सकाळी म्हणजे नाश्ता करायच्या अगोदर का नंतर. मग केमिस्टकडे जातो, केमिस्ट म्हणतो तुमच्या डॉक्टरना विचारा बाबा, इथं फक्त सकाळी म्हणून लिहिलं आहे. आता त्याच वेळेला त्यांनी जाऊन डॉक्टरना विचारलं पाहिजे, ही नाश्त्याच्या आधी घ्यायची उपाशीपोटी तर नाश्ता झाल्यावर घ्यायची. तो संशय जर हा मनात ठेवून घेऊन बसला तर पुढच्या सगळ्या गोळ्यांचं टाइम टेबल विस्कळीत होणार आहे. मग ही दुपारी म्हटली आहे, मग ही जेवायच्या अगोदर का जेवल्यानंतर, मग ही संध्याकाळी म्हटली आहे, मग जेवायच्या अगोदर का जेवल्यानंतर, मग काय ही दूध हे घेतल्यानंतर दूध ही पित्ताची कुठली आहे यातली, मग यातली डोकेदुखीची कुठली आहे, मग ह्या एकदम घ्यायच्या चालतात का थोडा वेळ अंतर ठेवून घ्यायच्या आहेत. किती शंका. 5 गोळ्या लिहून दिलेल्या आहेत 5 प्रकारच्या. मग ह्या थोड्या घेऊन बघू का, 2च दिवसाच्या घेऊन बघू का, काय त्रास झाला तर, साईड इफेक्ट झाले तर. एक ना एक अनेक शंका येतात. त्यापेक्षा सरळ डॉक्टरांकडे जायचं, डॉक्टर ह्या गोळ्या नाश्त्याच्या अगोदर घ्यायची का नंतर, ह्या सगळ्या एकदम घेतल्या तर चालतील का, 2च दिवसाच्या घेऊन बघू का, ह्यातून काही साईड इफेक्ट पित्त वगैरे होतं का, मला मळमळेल का, मी हे गोळ्या घेऊन मी कामावर जाऊ शकतो का. ह्या शंकांचं निराकरण जर झालं नाही तर गुंतागुंतीची अवस्था निर्माण होते.
तसंच ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत आहे. आणखीन एक गोष्ट अशी रामदास स्वामींनी या ठिकाणी क्लिअर केलेली आहे. ते म्हणतात, व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती संशयो वाढवी. एखाद्या मनुष्याला कोणीतरी सांगतं की बाबा ते देवस्थान आहे ना, ते जागृत आहे बरं का, ते एकदा जाऊन ये. हा गेला. त्याच्या मनात आता विचार आला की खरंच देव जगात आहे का? पहिली शंका. हा देव जागृत आहे म्हणजे खरं काय जागृत आहे का? समजा मी ह्याला नवस बोलला तर माझा नवस फिटणार आहे का? नाही फिटला तर काय करायचं? त्याला 5 नारळ द्यायचे का 2 नारळ द्यायचे? अशा भक्तीचा काय उपयोग नाही महाराज. पहिल्यांदाच तुम्हाला भक्ती उत्पन्न झाली पाहिजे, श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे. तुम्ही 1 नारळ ठेवा, नाहीतर 1 रुपयाची खडी साखर ठेवा, काही फरक पडत नाही. श्रद्धेने तुम्ही भगवंताकडे गेलात आणि श्रद्धेने तुमचं काम केलं तर तुम्हाला यश निश्चित आहे. संशयाने तुम्ही मिळवलेले ज्ञान हे व्यर्थ आहे. एखादा मनुष्य संत आहे की नाही हा संशय घेणं. एखादा मनुष्य खरोखरी विद्वान आहे की नाही हा संशय घेणं. आणि काही माणसं अशी भेटतात की ती मुद्दाम संशय निर्माण करतात. उदाहरणार्थ, एखादा मनुष्य आयुर्वेदावर एवढं बोलतो की आपल्याला वाटतं हा थोर वैद्य आहे की काय, कारण आपल्याला आयुर्वेदातलं काही माहीतच नाही. मग तो सांगतो ते वात पित्त कफ दोष असे असतात, ते सप्तधातू असे असतात, ते पंचमहाभूतापासून असं होतं, त्याच्यावरती हे द्रव्य चांगलं आहे, हे औषध चांगलं आहे, ते औषध चांगलं आहे. सगळं त्याचं ऐकून घेतल्यानंतर तो आपल्याला कुठेतरी बसमध्ये वगैरे भेटलाय, त्याचं सगळं आपण ऐकून घेतल्यानंतर आपण त्याला विचारतो, महाराज आपण वैद्य आहात का? तो म्हणतो छे छे, वैद्य वगैरे काही नाही हो, मी असंच इकडे एक आयुर्वेदिक दुकान आहे, तिथं मी जाऊन बसत असतो, तिथून आपलं काय कानावर पडेल ते 4 लोकांना सांगायचं. आता काय झालं बघा, हा काही शिकला नाही, वैद्यकीय काही शिकला नाही, आयुर्वेद शिकला नाही, काही नाही, कुणाचं तरी ऐकून तात्पुरता वैद्य असल्याचा आभास निर्माण केला. मग तुमचा संशय या ठिकाणी खरा ठरलेला आहे, मग तुम्ही त्याला पुढचा प्रश्न विचारायला जात नाही, कारण ह्याला हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. नीम हकीम खत्रे जान. जीवनामध्ये केवळ ब्रह्मज्ञानच नाही तर अनेक लोक वेगवेगळ्या विषयी संशय घेतात. हे माझ्या अगदी खात्रीचा दुकानदार आहे म्हणतात, जाताना सांगतात, हे माझ्या अगदी मित्र आहे, मी नेहमी त्याच्याकडून आणतो. काय तिथे गेल्यावर परत ते गहू असाच आहे का,
त्याच्यात हे किडेच आहेत का, हा कुठला आहे, हा शीत गहू आहे का कुठला आहे. तर असं ज्ञान कोणतंही संशयी असू नये. मग त्यांनी आपल्या सद्गुरूंना विचारावं, ह्या ज्ञानाबद्दल दृढ निश्चय मला कसा होईल. तव श्रोता करी प्रश्न निश्चय करावा कवण, मुख्य निश्चयाचे लक्षण मज निरूपावे. तुमचा श्रोता असेल किंवा तुमचा शिष्य असेल, तो विचारेल की निश्चित काय करू हे तुम्ही मला सांगा. जसं 3ऱ्या अध्यायामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलेलं आहे, व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. तू एकदा म्हणतोस की कर्म मार्ग चांगला आहे, तू एकदा म्हणतोस भक्ती मार्ग चांगला आहे. मला दोन्हीतलं नक्की काहीतरी सांग. एकदा म्हणतोस ज्ञान मार्ग चांगला आहे, ज्ञानयोग, भक्तियोग आणि कर्मयोग, या तिन्ही बद्दल मला तू सांगितलेस. पण मला आता तू निश्चित सांग की मला श्रेयस्कर असा मार्ग कुठला आहे, कारण मला आता कन्फ्यूज झालेला आहे. अर्जुनाने त्याच वेळेला आपली शंका निरसन करून घेतली महाराज. म्हणून तो पुढची 18 अध्याय, आता हा 3रा अध्यायातला श्लोक होता, पुढचे 15 अध्याय त्यांनी व्यवस्थित आपलं संशयाचं निराकरण करून घेतलं. कारण श्रीकृष्ण तेवढा सक्षम होता. मग गुरु काय करतात, गुरु त्याचं शंका निरसन करतात. त्या शंका निरसन करण्याच्या 2 पद्धती आहेत, अन्वय आणि व्यतिरेक. अन्वय म्हणजे हे आहे तर ते आहे, आणि व्यतिरेक म्हणजे हे नाही तर ते नाही. उदाहरणार्थ, धूर आहे म्हणजे अग्नी निश्चित आहे, धूर नाही म्हणजे अग्नी नाही. मग सद्गुरू सांगतात, मी देह नाही आणि आत्मा आहे. मी देहही नाही आणि आत्माही नाही असं सांगितलेलं नाही. मी देह नाही आणि मी आत्मा आहे आणि मी आत्माच आहे हे निश्चयात्मक बुद्धीने सांगतात. इथं त्याचा संशय फिटला. जेव्हा सद्गुरू सांगतात की मी आत्माच आहे, ही जाणीव तू कधीही लोपू द्यायची नाही. तेव्हा तू सिद्धावस्थेत जाशील. सिद्धावस्थेमध्ये देहाची आठवण राहत नाही, मग संशय कशाचा घेणार. संशय घ्यायला सुद्धा काहीतरी जागा लागते. संशयाला जागा नाही म्हणतो ना आपण, संशय घ्यायला काहीतरी जागा पाहिजे का नको. एक मोठा ग्रंथ माझ्याकडे आहे. एक माणूस आला, तो म्हणला हा ग्रंथ माझा आहे, तुम्ही माझ्याकडून घेतला वाचायला आणि तुम्ही मला परत दिला नाही. मी म्हणतो, अरे सद्गृहस्था, हा ग्रंथ माझा आहे. तो माझ्याशी वाद घालतो, नाही हा तुमचा ग्रंथ नाही, तुम्ही माझ्याकडून वाचायला नेला तर, आणि हा मला संशय आहे की तुम्ही माझ्याकडून वाचायला नेलेला ग्रंथ हाच आहे. मग मी काय करतो, त्या ग्रंथावर माझं नाव दाखवतो अगोदर पहिल्यांदा. तो म्हणतो नाव काय कुणी घालेल,
तुम्ही घातलंय माझ्या ग्रंथावर नाव. मग मी काय करतो, त्या पुस्तकाच्या दुकानातली पावती त्याला दाखवतो. हे बघ, माझ्या नावची पावती, ही किंमत, हा ग्रंथ, ही तारीख. आता संशयाला जागा नाही. तो म्हणतो असेल बाबा, बघ ठीक आहे, माझा काहीतरी गैरसमज झाला. आता संशयाला जागा नाही ना. दुकानाचं नाव आहे, पुस्तकाच्या दुकानाचं नाव आहे, ग्रंथाचं नाव आहे, माझं नाव वरती आहे, पैसे घेणार देणारची सही आहे, कॅश मेमो आहे, सगळं आहे, तारीख आहे. आता मी आत्माच आहे असं म्हटल्यानंतर शिष्याला संशयाला जागा राहत नाही. आणि मग सिद्धावस्थेमध्ये तो गेला की त्याला सिद्धच तो होतो. आणि मग त्याला देह नसल्यामुळं, देहाची जाणीव नसल्यामुळं त्याला आत्म्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. मग शंका कशाची घेणार. त्याला एकदा ती परमवस्तू दिसलेली आहे की ज्याच्या पलीकडे काहीच नाही. अशा रीतीने हे सिद्ध लक्षण सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण 6व्या समासाकडे जात आहोत. 6वा समास आहे देवशोधन. हा पहिला समास आहे 6व्या दशकातला. देवाचा शोध कसा करावा, आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह घ्यावा, म्हणजे स्वीकार करावा. सद्गुरू आपला मार्गदर्शक बनतो, आपल्या गुणदोषासकट तो आपल्याला स्वीकृत करतो. त्याच्यावरती सद्गुरूचा प्रभाव पडतो, त्याच्या भोवती रक्षणाचं वलय निर्माण होतं. सद्गुरू आपली शक्ती त्या जीवाला देत असतो. असं हे सद्गुरूचं मोठं कार्य आहे. मग देवशोधन कसं करावं हे सांगताना समर्थ सांगतात, चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे निमिष ऐक. कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथिल्या प्रभूसी, सौख्य कैचे. म्हणून जास्त तेथे राहणे, तेने त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणजे होय श्लाघ्यमाने सर्व काही. प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता, आपले महत्व जाता वेळ नाही. म्हणून रायापासून रंक, कुणी एक कोणी नायक, त्यास भेटती हा विवेक, विवेक जाणते. समर्थ सुरुवातीला एक उदाहरण देत आहेत. देवाचा शोध घेताना काय करावं त्याचं एक उदाहरण सुरुवातीला. समजा आपण एका नवीन गावात राहायला जाणार आहोत, तर त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्याची सत्ता आहे त्याला जाऊन अगोदर भेटायचं. समजा एका गावात जायचंय मला राहायला, ते सरपंचाला आधी जाऊन भेटायचं. म्हणायचे, सरपंच साहेब, मी तुमच्या गावामध्ये बदलून आलेलो आहे. विशेषतः शिक्षक लोक असं करतात, सरपंचाला जाऊन भेटतात. मग सरपंच, त्यालाही गावाचा अभिमान असतो, तो म्हणतो, मग तुमची व्यवस्था वगैरे झाली का, तुम्हाला घर मिळालं का, काय कसं तुमचं. मग तो आपल्याबरोबर इकडं तिकडं 4 ठिकाणी येतो. 4 लोक आपल्याला बघतात, अरे हा सरपंचाबरोबर फिरायला लागलाय.
मोठा माणूस दिसतोय. मग त्याचंही महत्त्व गावात वाढतं त्या नवीन आलेल्या पाहुण्याचं. मग सरपंच त्याला जागा मिळून देतो, तिथे तो राहायला लागतो. आता काय झालेलं आहे, याला सरपंचाबरोबर लोकांनी पाहिलंय. त्यामुळं जर कुणाची ह्याला त्रास द्यायची इच्छा असली तरी तो त्रास देणार नाही, कारण त्याला सरपंचाचा धाक आहे. ह्याला त्रास दिला तर हा सरपंचाला जाऊन सांगणार, सरपंच आपल्याला दोन धरून ठोकणार. पण त्याचं उलट केलं तर त्यांनी सरपंचाला भेटलाच नाही, परस्पर कोणाला तरी आयला गायला भेटला. तो म्हणला चल तुला मी जागा मिळवून देतो. त्यांनी जागा मिळवून दिली. कोणी ह्याला ओळखत नाही, काय नाही. दुसऱ्या दिवशी बघतात अरे कोण नवीन पाहुणा आहे वाटतं. मग कोणतरी टगे लोक असतात ते त्याची खिल्ली उडवतात. काय मास्तर कुठून आला, एकटेच आहे वाटतं, चहा करा की. आमच्या गावात आलाय ना, आमच्या गावात फार हे आहे बरं का, वांड आहे. काहीतरी सांगून त्याची टवाळी करून. तसं या ब्रह्मांड नायकाचा आधार असल्याशिवाय जीवन सुखमय होणं शक्य नसतं. भगवंताचा आधार पाहिजे, अध्यात्माचं अधिष्ठान पाहिजे आणि ब्रह्मज्ञान पाहिजे. मग जगात कोणाची भीती बाळगायचं कारण नाही. कोणीही असो, राव असो, रंक असो, राजा असो, प्रधान असो, भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय त्याला सुरक्षित वाटत नाही. समर्थानेच म्हटलेले सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. तुम्ही काही काम करा, चळवळ याचा अर्थ कोणतीही ऍक्टिव्हिटी करा, काहीही करा, पण भगवंताचं अधिष्ठान असल्याशिवाय तुम्ही सुरक्षितपणाने ते करू शकत नाही. मग भगवंताबद्दल श्रद्धाच उत्पन्न नाही झाली तर मग संत संगत धरा. मग संत तुम्हाला सांगतील शाश्वत काय आणि अशाश्वत काय. खरा देव कसा असतो ते दाखवतील. परमात्मा म्हणजे काय आहे ते समजावून सांगतील. विद्या म्हणजे काय, अविद्या म्हणजे काय हे सगळे सांगतील. पोट भरण्याची विद्या कुठली आणि देहाचं संरक्षण अंतःकाळी करण्याची विद्या कुठली हे सांगतील. पण आत्मज्ञानी पुरुषाकडे जाणं हे फार महत्वाचं आहे. अज्ञानी पुरुषाकडे गेला तर तुम्हाला काही मिळणार नाही, काही समजणार नाही. उलट तुमचा भ्रमनिराश होईल आणि उलट जीवन जास्त दुःखी होईल. एक उदाहरण सांगतो परत. तुम्ही गावात सरपंचाकडे जायच्या ऐवजी तुम्ही गावात कुणाला ओळखत नाही, एखाद्या टग्या माणसाकडे गेलात, त्याला म्हटलं की अहो दादा तुम्ही मला एक जागा मिळवून द्या ना. तो टग्या म्हणतो बरोबर सापडला, आता गळाला मासा लागला म्हणतो. तो म्हणतो महाराज काय नाही माझी ओळखी आहे तो, चला. मग तो जाऊन आधी मालकाला जाऊन भेटतो, म्हणतो हे बघ त्याला सांग 10,000 रुपये डिपॉझिट आणि 3,000 रुपये भाडं. मालक म्हणतो एवढं, तू गप तुला काय करायचं आहे. तर ठरवतो 7,000 वर.
3,000 आपल्या खिशात घालतो. भाडं ठरवतो 2,000, 1,000 रुपये आपल्या खिशात घालतो. बरं एवढंच करून थांबत नाही तो टग्या. तो बिचारा राहायला आला की मग आज एक 25 रुपये माग, उद्या 50 रुपये माग, असं करायला लागतो. म्हणून निवड करतानाच सद्गुरूची निवड अशी करावी की तो केवळ परमार्थाकडंच नाही, अशा रीतीने हे देवाचा शोध कसा घ्यायचा याची प्राथमिक माहिती समर्थाने दिली आहे. उद्या आपण पुढचा समास पाहू, ब्रह्मपावन निरूपण. जय जय रघुवीर समर्थ.